गेलेले आई वडील व गेलेली आई वडिलांची माया जीवनात कधीच मिळू शकत नाही. आईसारखे निस्वार्थीपणाचं पात्र व बापासारखे विश्वासाचं पात्र या जगात कोणीही होऊ शकत नाही. हरिभक्त परायण कीर्तनकार सुनीताताई कातोरे. कैलासवासी गंगा भागीरथी ताराबाई माधव वैरागळ यांचे प्रथम पुण्यस्मरण 30 जुलै 2025 रोजी संपन्न झाले आहे. या निमित्ताने 30 जुलै 2025 रोजी संगीत विशारद भागवताचार्य कीर्तनकार हरिभक्त परायण सुनीताताई कातोरे गजे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. हरिभक्त परायण कीर्तनकार सुनीताताई कातोरे यांनी कैलासवासी ताराबाई माधव वैरागळ यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूया. कैलासवासी ज्या आई साहेबांच्या निमित्तानं कीर्तनाकरता आपण जमलेला आहात, त्या आई साहेबांना आपल्यामधून जाऊन गेली 1 वर्ष झालेलं आहे. सांगते तुम्हाला की ज्याच्या जीवनामध्ये आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अडला आणि ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अडला. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. खरं तर आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे. त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ की आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोन्हीचा मिलाप म्हणजे आई. परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांना आई सारखं दैवत तुमच्या माझ्या घरामध्ये निर्माण केलेलं आहे. आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. आणि नव्हे की आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. बघा, तुम्ही तुमच्या माहेरामध्ये जा, 2 दिवस मुक्काम करा, पण 2 दिवस माहेरामध्ये तुमची आई नसू द्या. माहेरामध्ये सुन वाटतं, कारण का आईशिवाय माहेरच वाटत नाही. कारण का माहेरामध्ये असणारी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपली माय वात्सल्याची मूर्ती म्हणजे आपली आई आहे. जिव्हाळ्याची मूर्ती म्हणजे आपली आई आहे आणि प्रेमाची मूर्ती ती सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपली आईच आहे. पण बघा ना महिला मंडळ, ज्या दिवशी माहेरामध्ये स्वतःची आपली आई निघून गेली त्या दिवशी तुम्ही शेजारच्या बाईला, दुसऱ्या स्त्रीला, काकूला, मावशीला, आत्याला, मामीला तुम्ही कितीही आई म्हणा आणि आई म्हणून हाक मारा, पण आपल्या आईची सर दुसऱ्या बाईला येत नाही. आई आई करी आई कोणीच होईना, माझ्या आईची कसर नाही येईना. आई आई करी आई सुखाचा सागर, निळ्या कोमाळाने मोठा तिच्या आईचा पदर. आई आई करी आई साखरेचा सरा, तोंडात घालते गोड झाल्या दात. आई आई म्हणायला किती गोड वाटतं. आई अशब्द ऐकायला किती गोड वाटतं नाही का. पण ज्या दिवशी पुरुष मंडळ तुमच्या घरामध्ये जीवनामध्ये तुमची आई निघून जाऊ द्या. आणि महिला मंडळ, ज्या दिवशी माहेरामध्ये आपली आई निघून गेली त्या दिवशी माहेरामध्ये आई सारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. बघा ना, जोपर्यंत माहेरामध्ये आई जिवंत आहे तुम्ही माहेरामध्ये जाता पण लेक म्हणून जाता. पण ज्या दिवशी तुमची माहेरामध्ये आई कायमची निघून गेली मग तुम्ही माहेरामध्ये गेला का त्या दिवशी लेक नाही तर तुम्ही पाहुणे म्हणून जाता. कारण आई सारखं प्रेम या जगामध्ये कोणालाच करता येत नाही. एक वाक्य तुम्हाला सांगेल का प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना 2 पात्रे फार महत्वाचे आहेत. एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. याला कारण असं आहे
का स्वतःची आई जर निघून गेली ना, आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये कुठेच मिळत नाही. लेकोराचे गीत वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावेन प्रीती लाभाशिवाय. प्रेम करणारे पात्र म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपली आईच असते. पण ऐका ना, जेव्हा हीच आई आपल्या जीवनामधून निघून जाते त्या दिवशी आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही. आणि ज्या दिवशी जीवनामधला स्वतःच आपला बाप निघून गेला का त्या दिवशी आपला बापासारखा विश्वास आणि आपल्या बापासारखा धार या जगामध्ये पुन्हा मिळणे शक्य नाही. कारण का आई ती आपली आईच असते आणि बाप तो आपला बापच असतो. आज हा वैरागळ परिवारामधून ह्या आई तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या. आईच्या फोटोकडे बघा, अतिशय गोड असा आईचा चेहरा, सात्विक शांत असा आईचा चेहरा. पण ह्या गेली 1 वर्ष झाले ही आई तुमच्या आमच्यामधून निघून गेली. आईचं प्रेम असेल, आईचं वात्सल्य असेल, गेली 1 वर्ष झालं या परिवाराला आईचं प्रेम या ठिकाणी मिळत नाही. कारण लक्षामध्ये घ्या, डोंगराचा सूर्य जातो, डोंगराचा सूर्य जातो पण तो पुन्हा दिसतो. पण एकदा की माग्याड आई निघून गेली ना का ती पुन्हा आपल्या घरामध्ये परत कधीच येत नाही. इतकी प्रेमाची मूर्ती, वात्सल्याची मूर्ती म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपली आई आहे. महिला मंडळ, प्रत्येकाने आपली आई 1 मिनिट आपल्या डोळ्यासमोर उभी करा आणि जुन्या काळचे दिवस आठवा. जुन्या काळचे म्हणजे कोणते? का आपण आपल्या माहेरामध्ये होतो ते दिवस. आता जुन्या काळचे दिवस किती गरिबीचे, किती गरिबीचे की आपल्या घरामध्ये खाण्याकरता अन्न नसायचं, पिण्याकरता पाणी सुद्धा नसायचं. मुलाने शाळेमधून घरी यावं, आई मला फार भूक लागली ग, बाबा मला फार भूक लागली हो. आईनं घरामध्ये जावं, टोपलं उघडून बघावं, पण टोपल्यामध्ये भाकरीचा कल नाही करावा तरी सांगे गोबऱ्याला बघावं, कुठे अन्नाचा धान्याचा कल नाही. आईच्या डोळ्यामध्ये पाणी यावं, आईनं बापाकडे बघावं आणि बापाच्या डोळे भरून यावेत. कारण का अरे माझा छोटासा मुलगा आहे, माझी छोटीशी ताई आहे, खाण्याकरता मागते पण घरामध्ये अन्नाचा कल नाही. पण ऐका, या संकटामध्ये आपला बाप कधी करणार नाही. आपल्या बापानं जे काम केलं असेल आईनं सुद्धा बापाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. कारण बापासारखा आधार, बापासारखा विश्वास आणि आईसारखं प्रेम या जगामध्ये पुन्हा मिळत नाही. ऐका ना, तुमच्या आमच्यावर सुखाचा प्रसंग येऊ द्या, त्या प्रसंगामध्ये त्या लग्नामध्ये आपले सगळे नातेवाईक असतात, सगळे भावंत असतात, सगळे सगळी असतात, का केसून तेव्हा असतात. पण त्या लग्नामध्ये आपली आई जर नसते ना तर त्यावेळेला तीव्रतेने सुखाच्या प्रसंगी आठवण मात्र आईचीच होते. कारण का सुखाचा प्रसंग असू द्या, एखाद्या दुःखाच्या प्रसंगी तुम्ही जा, त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये तुमचे सगळे नातेवाईक असतात पण त्या प्रसंगामध्ये आपली आई नसते ना, हीच मोठी शोकांतिका आहे. आपण आजचं उदाहरण घेऊ. आज हा कार्यक्रम आज हा वैरागळ परिवारानं आज या ठिकाणी केलाय. अतिशय गोड असा कार्यक्रम आज या परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
पण या परिवारामध्ये ही आई नाही ना, ही मोठी शोकांतिका आहे. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल तुझ्या या लाडक्याला. सोडून गेली आई वनवासाला, हो वागवेल तुझ्या या बाळाला. सोडून गेली आई तू स्वर्गाला, हो वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो वागवेल तुझ्या या बाळाला. गेली आई तू आई निघून गेली. मग सगळी आठवण त्या ठिकाणी होते का रे, ज्या आईनं 9 महिने मला उदरामध्ये वागवलं, कधी आठवण होते. पण आई गेल्यावरती 9 महिने आणि 9 दिवसाची वाऱ्याशी तू गेली. संकट तुझला आले असतील पदराला बांधून दिली. कोण वागवेल तुझ्या या लाडक्याला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. इतकं प्रेम करणारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपली आईच असते. पण ऐका, आपण कितीही सांगा, आपण असं म्हणतात ना का जिवंतपणे आई बापाची किंमत कळत नाही, असं म्हणतात का जिवंतपणे आई बापाची किंमत कळत नाही. पण आईबाप गेल्यानंतर आई बापाच्या प्रेमाची उणीव त्या ठिकाणी मात्र झाल्याशिवाय राहत नाही. कारण का, इतकं प्रेम करणारं दैवत प्रत्येकाच्या घरामध्ये आपली आईच आहे. पण हे परमेश्वरा, आमची आई आज आमच्या घरामध्ये नाही, आमच्या ह्या आई साहेबांना सद्गती प्राप्त होण्याकरता आपण सर्वजण आज त्या ठिकाणी जमला. ते झालं खरं तर बडबड करू नका हो. बघा, आज त्या ठिकाणी श्राद्ध आहे आणि त्याच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे. हल्लीचा वर्तमान काळ असा आहे, हल्लीच्या वर्तमान काळामध्ये अनेक लोक म्हणतात ना कधी कधी, कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं कीर्तन, आणि कोणाला वेळा हे कीर्तन ऐकायला. बरोबर ना? कधी कधी बोलता बोलता आपण सहज बोलतो. पण मला सांगा महिला मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतो? तुम्हाला बोलता येतं? आवाज गोड झाला पाहिजे ना. प्रवचन असतं, प्रवचन असतं 1 तास, बरोबर आहे. कीर्तन असतं पुरुष मंडळ, पाठीमागं बसलेले कीर्तन असतं काहीच माहित नाही. कीर्तन असतं 2 तास, पिक्चर असतो वा 3 तास, काही सांगावं लागलं. आणि तमाशा असतो रात्रभर. काय घेणं घेते, आपलं कीर्तन आहे 2 तास. पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ आणि खुशाल नाही म्हणा. पण आता हो म्हटलं, हे माझं भाग्य मात्र झालं. पण ऐका, पुण्यस्मरण असेल, श्राद्ध असेल, भगवंताला लहान मुलांना बघा ना जरा. पुण्यस्मरण असेल, श्राद्ध असेल, या गोष्टी आपण का केल्या पाहिजे तर ऐका, आपल्या घरामधला मृत व्यक्ती असू द्या, आपले आई वडील, आपले आजी आजोबा, आपले भाऊ बहीण, अगदी आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती, त्या श्राद्धाच्या दिवशी आपण जे काय कीर्तन करतो त्याच्यामुळे त्या गेलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होत असते. आणि म्हणून विधी आपण केले पाहिजे. स्वतः भगवान श्रीकृष्ण की त्यांच्या अध्यायामध्ये वर्णन करतात, संपरोदरकायेव कुलज्ञानात् कुलस्य वदन्ति पितरो हेषा लुप्तपिंडोदकक्रियाः पिंडदान
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का जे सकाळी घरामध्ये झालं असेल, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानदान जे आता चालू आहे ते, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. जेवढी जास्त लोक आईच्या नावाने या ठिकाणी जेवतील तेवढ्याच प्रकारची तुमच्या कोणीची सद्गती हे आईला प्राप्त होणार आहे. पुढे सरका बरं या सगळे पुन्हा पाठी लावून कैलासवासी या आईच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी जमलेला आहात. कीर्तना करता आणि आपल्या सेवेकरता जो अभंग निवडला उपजला प्राणी आहे संसारी अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबरा सांगतात जो जन्माला आलेला आहे त्या मनुष्याला मरायचा निश्चित आहे. ज्याचा ध्रुवा मृत्यू आणि जो मेला त्या मनुष्याला पुन्हा जन्माला यायचं आहे. मृत्यूश्य ध्रुवा जन्म. पण तुम्ही सांगा महाराज जन्म झाला की पुन्हा मृत्यू आणि मृत्यू झाला का पुन्हा जन्म हे नक्की कुठेपर्यंत? माऊलींची गोड उभी आहे. उपजते नासे नासले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेला. का ज्याप्रमाणे जन्माला आलात मरायचं निश्चित आहे. मला सांगा तुम्ही असं कधी ऐकलंय का एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेल असणे असं ऐकलंय का? असं ऐकलं का महिला मंडळ? माझी भाषा कळते का? मी काय बोलते समजतंय ना? जरा क्षमाना हलवत चला म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजतंय. विठाला जन्माला आलेला आहात मरायचा निश्चित आहे. तुम्ही असं कधी ऐकलं का एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेलाच नाही असं ऐकलंय का? आएगा सो जाएगा आणि राजा रंग फकीर. मग तो राजा असू द्या, तो फकीर असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो भिकारी असू द्या, प्रत्येकाला मात्र मरायचंच आहे. बघा ना, एक 5-6 वर्षापूर्वी आपल्याकडे रोग आला होता. त्या रोगाचं नाव सांगता येईल का? कोणता रोग होता? मावशांना कोणता रोग होता? कोरोना. पण कोरोना जेव्हा आला, आता ह्या कोरोनामध्ये अनेक श्रीमंत लोक गेले, गरीब गेले, लखोपती गेले, अब्जाधीश गेले, कोट्याधीश गेले, म्हातारे पण गेले आणि लहान मुलं पण गेले. पण या कोरोनामध्ये फक्त 2च लोक वाचले. मग कोण वाचले सांगता येईल का? त्यांची नावं, त्यांची गावं. हे मला बस ना खाली, हे बघा कस खाली. विठाला विठाला कुठपर्यंत आलो होतो आपण? कन्नडी फुटली वगैरे असं काय प्रकार नाही ना. कुठपर्यंत आलो होतो? कोरोना. लक्ष आहे तुमचं. पण काल एक मावशी म्हटली शांताबाईच्या घरापर्यंत. विठाला विठाला आता ह्या कोरोनामध्ये अनेक सगळ्या प्रकारचे लोक गेले, पण या कोरोनामध्ये फक्त 2च लोक वाचले. मग कोण वाचले सांगता येईल का? त्यांची नावं, त्यांची गावं सांगू का? मग सांगू का? एक म्हणजे मी, बरोबर का? दुसरे म्हणजे तुम्ही. आपण वाचलात पण कशा करता? कशा करता? भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता. बघा त्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला हा देह दिलाय ना, कशासाठी? देवे दिला देहा भजना कोहाना, देवे दिला देहा भजना कोहाना, देव दिला देहा भजना कोहाना, देवे दिला देहा भजना कोहाना. Yeah.
देवी दिला देवा भोजन नुसतं खाण्या करता गेलाय का? पण काही काही लोक नुसतं तेच करतात बघा ना, खायचं प्यायचं फिरायचं, काय म्हणतो झोपायचं, हा झोपायचं, मजा करायची आणि मरून जायचं. एक मन आहे बघा, जन्माला आला गेला आणि पाणी वाहून वा. मग असं जीवन जगायचंय का? अजिबात नाही. जन्माला आलेला आहात, त्या परमेश्वरानं जीवन दिलंय, पण एक ना एक दिवस मात्र आपला मृत्यू हा अंतिम सत्य आहे. बघा ना, मरण चुकवायला तुम्ही किती पण प्रयत्न करा, पण ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या काळी प्रत्येकाला मरायचं आहे. जिंदगी शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे तिथे सगळ्या देवांमध्ये भोळादेव कोण आहे? माझा भगवान शंकर. मुला म्हटले बाबा म्हणतील का मुलांनो, पोता फुटलं पोत शिवा, मग शिवा म्हटल्यानंतर महादेवाचं रामचिंतन होणार. आणि आता महिना कोणता झालाय? श्रावण महिना. आणि परिणाम काय होणार का? आपल्या बाबांना चांगल्या प्रकारची मोक्ष प्राप्ती मिळेल. हरी 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 हरी
हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा आणि म्हणा ते देवाचा केला मोक्ष. माऊली म्हणतात का अशा लोकांना जे लोक जिवंतपणे शिव शिव म्हणतात, जे लोक जिवंतपणे हरी हरी म्हणतात, अशा लोकांना काय होतं? जिवंतपणे मोक्ष प्राप्ती होते का? जेणेकरून आपले बाबा म्हणतील पोत फुटलं पोत शिवा, आणि शिवा म्हटलं की आपल्या बाबांना लगेच मोक्ष प्राप्ती होईल. सगळं ठरलं. संध्याकाळची वेळ झाली, सगळ्यांनी एकत्र भोजन केलं. बाबा खोलीमध्ये झोपणा करता गेले, बाबा झोपी गेले. दोन्ही मुलं आतमध्ये गेले, सगळी पोती फोडून दिली आणि धान्य खाली पडायला लागलं. त्याच्या आवाजाने बाबाला जाग आली. आता उठता येत नव्हतं, पण कसं बसं म्हातारं उठलं. बोलता येत नव्हतं, पण कसं बसं म्हातारं बोललं. म्हटलं मुलांनो, पोट फुटलं, पोटाला टाचा मारा. पण शिवा काय म्हटलं? म्हणजे ओके कलाकार लोक असतात, तो आपण किती सांगा, देवाचं नामचिंतन करा, देवाचं नामचिंतन करा. म्हणजे का आयुष्याचे संध्याकाळ होते, शेवटचा क्षण जवळ येतो, अंतकाळ जवळ येतो, प्रपंच सुटत नाही. देवाचं नामचिंतन मात्र होत नाही. पण एका संत संतात लागून या पाया विनवितो तुम्हाला आणि कर टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. देवाचं नामचिंतन जे आहे ते फक्त कलियुगामध्येच आहे. कारण का कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता येतं का? ते नामचिंतन नरकामध्ये पण मिळत नाही आणि ते नामचिंतन स्वर्गामध्ये पण मिळत. म्हणून स्वर्गाचे देव काय म्हणतात? स्वर्गीचे चिंता देवा, स्वर्गीचे चिंता देवा. मृत्यू रोगी भावा जन्म आधार, मृत्यू रोगी भावा जन्म आधार. नारायण देव शिव नारायण स्वर्गीचे मन इच्छिता ते देवा आणि मृत्यू लोकी भावा जन्म ऐकता येतं. आणि म्हणून या ठिकाणी आलात. देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण तुकोबरे म्हणतात ज्या प्रपंचामध्ये आपण जन्माला आलेला आहात, त्या प्रपंचामध्ये असं एकही माणूस नाही का तो जन्माला आला आणि अजून मेला. एखादं म्हणेल का मी फार श्रीमंत आहे, माझ्याकडे कोट्याची संपत्ती आहे, पण सोनं नाणं आहे, मी आता जन्माला आलो आणि आता मला मरायचंच नाही, चालेल का? तो कितीतरी म्हटला पण त्याला मात्र मरावं लागेल. आणि म्हणून तुकोबरे सांगतात का ज्या प्रपंचामध्ये आपण जन्माला आलो, ज्या संसारामध्ये आपण जन्माला आलो, त्या प्रपंचाचा पहिला नियमच काय सांगतो? अभंगाचे पहिले
यथामती अवकाश माझ्या अभंगाचा भावार्थ तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. कैलासवासी ताराबाई माधव गड या आई साहेब आपल्याकडून जाऊन गेले 1 वर्ष झाले. का पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जीवनामध्ये आपली आई निघून गेली का आई कोणाला म्हणावं कोणाला हाक मारू हा प्रश्न. आई कुणा म्हणू मी आई सहाक मारी ती हाक येई कानी मज होई शोककारी. आई कुणा म्हणू मी आई घरी नदारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एकदा की जीवनामध्ये आई निघून गेली का आईसारखं प्रेम या जगामध्ये मिळत नाही. कारण का वात्सल्याची मूर्ती जिव्हाळ्याची मूर्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपली आईच आई बघा ना. पण आताच कलियुग आहे. फक्त 2 मिनिटं शांत बसा. आताच कलियुग आहे आणि आताच्या कलियुगामध्ये अनेक मुलं म्हणतात ना की आई बाबा तुम्ही आमच्याकरता काय केलं. नाही बांधला बंगला नाही बांधल्या मड्या नाही घेतल्या गाड्या. अहो आई बाबा तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय. पण ऐका ना तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आई बापाचा तुमच्या आमच्या सगळ्यांवरती एकच मोठा उपकार. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. उपकार हा मोठा झाला. उपकार हा मोठा झाला. घेतला गेली पायाला घेतला गेली पायाला पाणी तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. उपकार हा मोठा झाला. उपकार हा मोठा झाला. आईने जन्माला घातलं आपण जन्माला आलो बापानं मोठ धरलो पालन पोषण केलं संस्कार दिले त्या आई बापाचे उपकार आपण जन्मातही विसरू शकत नाही. बघा ना तुम्हाला पैशाने सगळं काही मिळेल. धन गेलं तर पुन्हा मिळेल. पैसा गेला तो पुन्हा मिळेल. सोनं गेलं तर पुन्हा मिळेल. पण ऐका गेलेले आई वडील आणि गेलेल्या आई वडिलांची माया या जगामध्ये पुन्हा कुठेही मिळू शकत नाही. मग कितीही पैसे देण्याकरता तयार व्हा आणि कितीही प्रेम मागा पण आईसारखं निस्वार्थीपणाचं पात्र आणि बापासारखं विश्वासाचं पात्र या जगामध्ये कुणी निभावू शकत नाही. पण म्हणतात ना की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बरोबर आहे. ज्याची आई आज विश्वास जीवन नाही त्याला विचारा का आईची काय किंमत आहे. त्याचा बाप आज जीवन
काही त्याला विचारा की बापाची काय किंमत आहे, कारण आईसारखं प्रेम आणि बापासारखा आधारस्तंभ या जगामध्ये दुसरा कोणता नाही. पण ज्या दिवशी आपली आई निघून गेली किती दुःख होतं. सोडून या गेली आई, सोडून या गेली आई, या लेकराला आई 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 म्हणून मी कुणाला 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 आई मुलासाठी कष्ट केले फार, आई मुलासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई, सोडून या गेली आई सारा परिवार, आई 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 म्हणून मी कुणाला आई 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 म्हणून मी कुणाला हे परमेश्वरा, आमची आई आज आमच्या घरामध्ये नाही गेली. 1 वर्ष झालंय. त्या ठिकाणी सागर दादा असतील, अनिल दादा, सोने दादा, या परिवार आज या ठिकाणी मायेच्या प्रेमाला हरवलेला आहे. पण गोड असा परिवार, त्यांच्या बोलण्यामध्ये गोडवा आहे, वागण्यामध्ये नम्रता आहे आणि म्हणून आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलेला आहात. ज्यांनी सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण नितेश महाराज कातोरे, ते स्वतः CA आहे. महाराज या ठिकाणी आला, गोड साथ दिली. आपले या ठिकाणी मनापासून धन्यवाद. ज्यांनी सुंदर असं या ठिकाणी गाण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये, ज्यांचं महिलांमध्ये सुंदर असं गाणं, ज्यांचं उच्च असं नाव आहे, आमच्या चकलंबा गावच्या हरिभक्त परायण आदरणीय नंदिनी ताई सांगळे. खरं तर ताई आपले मनापासून धन्यवाद. टाळ्या सर्वांनी अतिशय सुंदर या ठिकाणी ज्या मुलींनी सुंदर अशा प्रकारे गायन केलं, पाठीमागे गोड साथ दिली. आपली जी काही संस्था आहे, माझं गाव आहे सांगवी आणि तालुका आहे संगमनेर. संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावी आपली मुलींची वारकरी संस्था आहे. त्या मुली या ठिकाणी आल्या आणि खरं तर आपल्या भागामधल्या बऱ्याच मुली, कारण आमचे बरेच पालक आज या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी आमचे मोगरे दादा या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी आमचे सावळे सावळे भाऊ या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आपल्या जवळच ब्राह्मण गाव आहे आमची अक्षर आणि या ठिकाणी आमचे बंधू किशोर तनपुरे. खरं तर त्यांची मुली आहेत. बऱ्याच मुली गोड असं कीर्तन करतात, गोड असं प्रवचन करतात, सुंदर गायन करतात. पूर्ण श्रीदा या सगळ्या मुलींचे मनापासून धन्यवाद. ज्यांचे कार्यक्रम करतात, गोड सिस्टीम आहे दादा, आपले मनापासून धन्यवाद. आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली, त्या ठिकाणी शिर्डीच्या नगरसेविका आमच्या तरी म्हणून ताई, खरं तर त्याच्या माध्यमातून मला संपर्क झाला होता. त्या ठिकाणी ताईंचे सुद्धा मनापासून धन्यवाद. या ठिकाणी माझ्या समोर बसलेली, या ठिकाणी माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, माझ्या समोर बसलेले बरेच चेहरे माझ्या ओळखीचे आहेत. पण अतिशय या ठिकाणी माझ्या समोर बसलेली वारकरी संप्रदायामध्ये आदरणीय मंडळी, महाराज मंडळी, तुमचे नाव मी घेत नाही, तर तुमचे नाव मला माहीत, म्हणून जरा गिरगिरी व्यक्त करते. आणि पुन्हा मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि झालेली सेवा